आणि मला काळे साहेबांना सांगायचे, काळे साहेब तुम्हाला माहिती आहे का, आपल्या पेमदारा गावामध्ये एक कला केंद्र चालू झाले आणि तिथं याच्यापेक्षा मोठी कडूस बाबळेश्वर उच्च अतिउच्च वाहिनी, त्या कला केंद्र चालकाच्या वाहिनी ती सुद्धा स्थलांतरित करायचं तिच्या हे करू शकतील, तर तुम्ही काळे साहेब आहेत, तुम्हाला जमत नाही का हे? कला केंद्र वाचवण्यासाठी टावर लाईन बाजूला जर एखादी बाई घेत असेल मालकीन बाई, तर मग काळे साहेब आहेत तुम्ही, मग हे तुम्हाला जमत नाही का? आणि 65 कोटी पडून येत ना आपल्याकडे साहेब शेतकऱ्यांचे, तुम्हाला कोणी काही म्हटलंय का का ह्या टावर लाईनी बाजूला घेऊ नका म्हणून? आता तुम्ही म्हणताय का, म्हणजे प्रशासनातील लोक म्हणतात का इकडं हे कंपन्या दिसतात एवढं भारी भारी आल्यात, हा त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्हालाच प्रॉब्लेम आहे. तुम्हालाच इथं ही जागा कशी खराब आहे हे दाखवायचंय. मग खराब होती तर तुम्ही घेतली कशाला घेतली होती? 2010 पासून तर 2025 आहे, आता काय केलं या जागेमध्ये? काय पडीक ठेवली ना फक्त.